ऐन सणासुदीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी 3 पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी स्पष्ट करत सरकारच्या दुर्लक्षाचा उल्लेख केलेला आहे। कैलास नागरे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर यावर विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। तर मागच्या वर्षभरामध्ये 2700 शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या। त्याचा कोणालाही सरकारला सोयरसूतक नाही। हा मी म्हणत नाही, ते सरकारी अधिकृत वेबसाईटवरून आलेले आकडे आहेत। 2700 शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात, हे राज्याला भूषणावं आहे का? आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार, त्याला गौरवताय आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो, म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला?